हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड नाईन्थमधील मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला पहिला चॅप्टर स्टडी करतो आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. हा चॅप्टर स्टार्ट करण्याआधी लेट अस स्टडी द मीनिंग ऑफ जिओमेट्री. जिओमेट्री हा जो वर्ड आहे हा दोन शब्दांनी तयार झालेला आहे. जिओ म्हणजे अर्थ आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ अर्थ. ह्यावरून मॅथ्सचा हा एक नवीन पार्ट किंवा गणिताची ही एक नवीन शाखा तयार झालेली आहे, जिओमेट्री. ह्या जिओमेट्रीमध्ये आपण काही डायग्राम्स, कन्स्ट्रक्शन ऑफ डायग्रामच्या रिलेटेड काही थेरम्स आणि कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. तर ह्या डायग्राम काढण्यासाठी ज्या मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट्स आहेत, हे बेसिक कन्सेप्ट्स आपण पाहूया. कोणतीही डायग्राम काढण्यासाठी ऑब्वियसली आपल्याला एखादा पॉईंट रिक्वायर्ड असणार आहे. जर असे काही पॉईंट आपण एकत्र केले, जर त्याचा सेट क्रिएट केला तर आपल्याला एखादा सेगमेंट किंवा लाईन किंवा एखादी डायग्राम मिळेल. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाईन. आणि सर्वात महत्त्वाचं, ही डायग्राम काढण्यासाठी रिक्वायर्ड असणार आहे एखादा प्लेन म्हणजे एखादा सपाट असा पृष्ठभाग. फॉर एक्झाम्पल, तुमच्या नोटबुकचं पेज किंवा ब्लॅकबोर्ड किंवा तुमच्या मोबाईलची स्क्रीन. तर हे जे मी एक्झाम्पल सांगितले, हे एक्झाम्पल म्हणजेच प्लेन आहेत. तर हे जे 3 बेसिक कन्सेप्ट्स इकडे लिहिलेले आहेत, पॉईंट, लाईन आणि प्लेन, ह्याचा यूज करून आपण काही डायग्राम्स क्रिएट करू शकतो. म्हणजेच जर जिओमेट्री शिकायचं असेल तर त्याच्यासाठी हे जे 3 बेसिक कन्सेप्ट्स आहेत, हे बेसिक कन्सेप्ट्स रिक्वायर्ड आहेत. पुढे आपण डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत. डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स. आता हे जे पॉईंट्स आहेत, एनी 2 पॉईंट्स, हे एनी 2 पॉईंट्स आपण नंबर लाईनवर पाहणार आहोत. यू ऑलरेडी स्टडी नंबर लाईन इन युअर प्रिवियस स्टँडर्ड. इकडे मी एक नंबर लाईन काढलेली आहे, विच इन्क्लूड्स सम इंटीजर्स. काही इंटीजर्स इकडे मी घेतलेले आहेत विथ देअर नेम्स. काही नेम ह्या ठिकाणी दिलेले आहेत. लेट अस सॉल्व फर्स्ट क्वेश्चन और लेट अस फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन फॉलोइंग पॉईंट्स. आवर फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड आउट डिस्टन्स ऑफ PE. आता हे जे डिस्टन्स ऑफ PE आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यासाठी ही जी नंबर लाईन दिलेली आहे, ही नंबर लाईन आपल्याला ऑब्झर्व करावी लागेल. आणि सर्वात पहिला हा पॉईंट P आपल्याला शोधावा लागेल. तर हा पॉईंट P आपल्याला इकडे दिसतोय. इट मीन्स दिस पॉईंट P हॅव कोऑर्डिनेट -1. सिमिलरली वी कॅन से दॅट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट E इज इक्वल टू +5. तर आता हे जे 2 व्हॅल्यूज जे आपल्याला मिळालेले आहेत, ह्या दोनही व्हॅल्यू आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. कम्पॅरिझनसाठी यू ऑलरेडी नो एनी पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. कोणतीही धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते. किंवा ह्या नंबर लाईनचा जर यूज केला तर वेन यू मूव फ्रॉम दिस लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड, द व्हॅल्यू ऑफ ईच इंटीजर विल गेट इनक्रीज बाय 1. बघा, जर आपण ह्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जर गेले तर एक ही किंमत वाढत जाणार आहे. तर हे नेक्स्ट आपण कंपॅरिझन करूया. 5 इज ग्रेटर दॅन -1. बघा, फर्स्ट आपण काय केलं, सर्वात पहिले जी नंबर लाईन दिली आहे, ह्या नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन केलं. जे क्वेश्चनमध्ये जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स शोधले आणि त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिले. नेक्स्ट स्टेप इज देअर कंपॅरिझन. कोणता नंबर हा मोठा आहे. इट मीन्स coordinate of point E is greater than coordinate of point P. Let's solve distance. कोणत्याही 2 पॉईंटमध्ये जर डिस्टन्स काढायचं असेल तर एक सिंपल फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट इन जिओमेट्री. जिओमेट्रीमधला हा सिंपल फॉर्म्युला मी इकडे लिहिलेला आहे. तर ह्याचं आता ॲप्लिकेशन करूया. डिस्टन्स आपण फाइंड आउट करतोय. डिस्टन्स ऑफ PE इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बिगर कोऑर्डिनेट यूज केला आहे मी E, कारण Eची व्हॅल्यू 5 आहे, मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P ची व्हॅल्यू -1 आहे. नेक्स्ट स्टेप सबस्टिट्यूशन.
When you open this bracket, these minus minus become plus and we will get distance of PE is equal to 6 unit. आता हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला आहे आपण. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये डिस्टन्स ऑफ आर बी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. पुन्हा सेम मेथड फॉलो करायची आहे. जी नंबर लाईन आहे ह्या नंबर लाईनमध्ये पॉईंट आर आपल्याला हा इथे दिसतोय. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आर इज इक्वल टू -3. सिमिलरली कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज इक्वल टू 2. Again comparison, this 2 is greater than -3. Next step is substitution or creation of distance formula of given points. जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंट्स आपण हा फॉर्म्युला क्रिएट केला, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, बाय यूजिंग दिस कंपॅरिझन. Substitution, and after solving we will get distance of RB is equal to +5. Let's solve the third question. Distance of BE. Find out distance of BE. Again by using this number line, distance of BE, or you can say coordinate of point B is equal to 2 and coordinate of point E is equal to 5. Here 5 is greater than 2. Again use distance formula. Next step is substitution, and therefore we will get after solving distance of RB is equal to 3 unit. बघा ह्या तीन क्वेश्चनवरून तुम्ही एकंदर एक अंदाज काढलेला असेल की हे जर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर जी नंबर लाईन दिलेली आहे ही नंबर लाईन आपल्याला ऑब्झर्व करावी लागेल. जे पॉईंट्स दिलेले आहेत ह्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत बाय यूजिंग दिस नंबर लाईन. देन नेक्स्ट स्टेप इज कंपॅरिझन, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज क्रिएशन ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला. हा डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला क्रिएट करायचा आहे ह्या कंपॅरिझनवरून. हा मोठा पॉईंट्स आधी घ्यायचा. देअरफॉर हिअर पॉईंट ई कम्स फर्स्ट अँड देन पॉईंट बी आफ्टर दॅट. बी हा नंतर येणार आहे ईच्या, कारण की बी हा लहान आहे ईपेक्षा. आणि पुढचं आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं तर आपल्याला हा डिस्टन्स मिळणार आहे. नेक्स्ट पॉईंट पाहतोय आपण. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द टू अदर्स टू. 2 पॉईंट्स दिलेले असणार आहेत. ह्या 2 पॉईंट्सच्या इन बिटवीन मध्ये कोणता पॉईंट आहे हा आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी जो क्वेश्चन दिलेला आहे ह्या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी तुम्हाला हे काही डिस्टन्सेस दिलेले आहेत. तर ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही 3 पॉईंट्सची नावं पाहू शकता, ए, बी अँड सी. ते हे जे 3 पॉईंट्स आहेत हे 3 पॉईंट्स आपल्याला ह्याची कोलिनियरिटी पाहायची आहे किंवा ह्याची ऑर्डर आपल्याला पाहायची आहे. कोणता नंबर फर्स्ट पोझिशन, देन सेकंड पोझिशन अँड देन थर्ड पोझिशन. ह्या 3ही पोझिशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. क्वेश्चन सॉल्व करण्याआधी जो क्वेश्चन दिलेला आहे तो व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि ह्याच्यापैकी सर्वात मोठी व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर ह्याची सर्वात मोठी व्हॅल्यू आपल्याला 11 मिळते. ओके, सो लेट स्टार्ट इट्स आन्सर. Distance of BC is equal to 11. I am taking it as a equation number 1. इक्वेशन नंबर 1 घेतला आहे. बघा सर्वात मोठी व्हॅल्यू जी आहे हा डिस्टन्स मी इक्वेशन 1 घेतला आहे. नेक्स्ट स्टेप इज रिमेनिंग 2 डिस्टन्सेस. नाउ रिमेनिंग 2 डिस्टन्सेस आर डिस्टन्स ऑफ AB and distance of AC. Let's take its addition. We will get its addition is equal to 11. This is our equation number 2. Now observe इक्वेशन नंबर 1 ॲज वेल ॲज इक्वेशन नंबर 2. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं यू कॅन फाइंड आउट हिअर 11 अँड 11 मीन्स इट्स राईट हँड साइड्स आर सेम. सो इफ इट्स राईट हँड साइड्स आर सेम देन देअर लेफ्ट हँड साइड्स आर ऑल्सो सेम. ह्या इक्वेशनमधून आपल्याला बघा हे इक्वल टू मिळालेलं आहे, सारख्या मिळालेल्या आहेत. आणि ह्याच्यावरून आपण सांगू शकतो की हे जे 3 पॉईंट्स आहेत हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. तर ह्याची जी पोझिशन आहे ही पोझिशन आता आपण लिहितोय. त्यासाठी जे सिंगल डिस्टन्स दिसते ह्याचा मी यूज करते. ह्या सिंगल डिस्टन्समध्ये 2 पॉईंट्स आहेत बी आणि सी. तर ह्याचं रायटिंग मी असं करते. इन बिटवीन मी एक वॅकंट स्पेस सोडलेला आहे. ह्या वॅकंट स्पेसमध्ये इकडे जो कॉमन पॉईंट दिसतोय तुम्हाला दॅट इज ए. हा आपला कॉमन पॉईंट आहे. ओके, तर हा कॉमन पॉईंट हा इकडे येणार आहे. अदरवाईज यू कॅन से
बी आणि सी मध्ये एक मिसिंग लेटर घ्यायचं इकडनं. मिसिंग लेटर इज ए. तर हा एचं रायटिंग आपण इकडे करू शकतो. सो दिस इज द लिनियरिटी ऑफ पॉईंट ए, बी अँड सी. अदरवाइज यू कॅन से दिस पॉईंट A lies in between point B and C. Let's solve the next question. Distance of PQ is equal to 3, distance of QR is equal to 5 and distance of PR is equal to 7. Again find out the highest number which is equal to 7. So take distance of PR is equal to 7 as equation number 1. Next step is addition of remaining two numbers. So we will get here addition is equal to 8. Now observe equation number 1 and 2. You can see here their right hand sides are not same. बघा इकडे 7 आणि इथे 8 दिसत आहेत, समान नाही आहेत. So from this equation 1 and 2 we can say these distances are not equal. जे ॲडिशन आहे इक्वेशन 1 आणि 2 जे आपल्याला मिळालेले आहेत इक्वेशन्स, हे दोन्ही इक्वेशन्स सारखे नाही आहेत. म्हणजेच हे जे पॉईंट्स दिले आहेत पॉईंट पी, क्यू अँड आर, दिस 3 पॉईंट्स आर नॉन कोलिनियर. हे नॉन कोलिनियर आहेत. अदरवाइज यू कॅन से दिस 3 पॉईंट्स क्रिएट अ ट्रायंगल. बघा हे 3 पॉईंट कोलिनियर नाहीत, एका स्ट्रेट लाईनमध्ये नाहीत. ह्याचाच अर्थ काय, तर हे एखादा ट्रायंगल क्रिएट करू शकतात. पुढचा क्वेश्चन पाहूया. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला स्केचिंग करायची आहे आणि आन्सर फाइंड आउट करायचं आहे. तर ही स्केचिंग करण्यासाठी आता ह्या क्वेश्चनमध्ये ही कोलिनियरिटी ऑलरेडी दिलेली आहे. इफ ए, बी अँड सी दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर अँड लेंथ ऑफ ए सी, लेंथ म्हणजेच डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 3, देन हिअर वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स ऑफ ए बी. तर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला स्केचिंग करायचं आहे ह्या गिवन पॉईंट्सचं. तर हा तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट, फर्स्ट किंवा थर्ड पोझिशनला ए आणि सी हे 2 पॉईंट्स दिसत आहेत. त्याचा यूज करून आपण सेगमेंट ए सी क्रिएट करतोय आणि हा जो बी आहे हा बी ह्या सेगमेंट ए बीवर कुठेही असू शकतो. तर मी ह्या साधारणतः ह्या पोझिशनला घेते पॉईंट बी. नाऊ नेक्स्ट स्टेप इज सबस्टिट्यूट गिवन व्हॅल्यूज इन दिस क्वेश्चन. बघा हा डिस्टन्स ऑफ ए सी, लेंथ ऑफ ए सीची व्हॅल्यू दिली आहे 10. सो दिस होल ए सी इज इक्वल टू 10 युनिट. नेक्स्ट डिस्टन्स ऑफ बी सी दिस मच. ह्या डिस्टन्सची व्हॅल्यू दिली आहे 3 आणि आपला क्वेश्चन आहे फाइंड आउट डिस्टन्स ऑफ और लेंथ ऑफ ए बी. हा ए बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण आन्सर स्टार्ट करतोय. ह्या डायग्राम जर आपण ऑब्झर्व केला तर ह्या डायग्राममध्ये हा जो सेगमेंट ए सी आहे, दिस सेगमेंट ए सी इज मेड बाय, बघा हा 2 सेगमेंटनी क्रिएट झालेला आहे. सेगमेंट ए बी प्लस सेगमेंट बी सी. देअरफॉर आय कॅन राईट फ्रॉम दिस फिगर डिस्टन्स ऑफ दिस होल ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी. ओके. Now next step is substitution of values. Here distance of AC is equal to 10 and distance of BC is equal to 3. Now take this 3 to another hand side. It will become minus and its subtraction we will get distance of AB which is equal to 7 unit. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये ह्या व्हॅल्यूज जर दिल्या असतील आणि ही कोलिनियरिटी जर दिली असेल तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बाय स्केचिंग दिस डायग्राम वी कॅन फाइंड आउट. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत जिओमेट्रीचे, पॉईंट, लाईन आणि प्लेन हे पाहिले. त्यानंतर नंबर लाईन आणि ह्या नंबर लाईनचा यूज करून डिस्टन्स कसे फाइंड आउट करायचे किंवा ह्या पॉईंटचा जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे हा डिस्टन्स फॉर्म्युला कसा क्रिएट करायचा हा अभ्यासला. क्वेश्चनमध्ये ऑलरेडी जर तुम्हाला डिस्टन्सेस दिले असतील तर हे जे 3 पॉईंट्स आहेत हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही किंवा ह्याची कोलिनियरिटी किंवा त्या पॉईंट्सची पोझिशन काय आहे ही कशी क्रिएट करायची ही आज आपण अभ्यासली. त्याचप्रमाणे इफ दिस कोलिनियरिटी इज गिवन देन स्केचिंग ऑफ गिवन इन्फॉर्मेशन अँड फ्रॉम दिस स्केचिंग वी कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन.
तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू.